नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मेथीची पातळ रस्सा भाजी करून दाखवणार आहे। अगदी साध्या सोप्या आणि गावरान पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे। अतिशय झटपट आणि अतिशय चवदार होणारी ही भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मेथीची जुडी निवडून घेतलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने पानं व्यवस्थित निवडून घेतलेली आहेत। भाजीचं वाटण करण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। एक छोटा बारीक खोबऱ्याचा तुकडा त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। 10-15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत। आता हे मिक्सर मधून जाडसर वाटून घेऊया। मिरचीचं वाटण जाडसर वाटून घेतलेलं आहे। भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवली आहे। आता ही भाजी आपण सुरीने कापून घेऊया। आता ही सर्व भाजी अशा पद्धतीने मी बारीक कापून घेणार आहे। सगळी भाजी मी कापून घेतलेली आहे। एका कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। 7-8 बारीक कापलेल्या लसूण पाकळ्या घालूया। अर्धा चमचा जिरे टाकूया। या फोडणीमुळे भाजी खूपच छान लागते। लसूण आणि जिरे चांगले तडतडले आहे। आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण घालून घेऊया आणि आता 1 मिनिटभर परतून घेऊया। मिरचीचं वाटण आता चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये बारीक कापून ठेवलेली मेथीची भाजी घालूया। या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की एकदा करून बघा। भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूपच छान लागते। आता यामध्ये आपण अगोदर अगदी थोडंसं पाणी घालूया म्हणजे खालची मिरची मसाला जळणार नाही। चवीनुसार मीठ घालूया आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि गॅसच्या मोठ्या फ्लेमवर 2-3 मिनिटे भाजी अशी व्यवस्थित सारखी परतत राहायची आहे। अगदी निम्मी होईपर्यंत परतत राहायची आहे। 2-3 मिनिट भाजी परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूया। आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी भांडं विसळून पाणी घातलेलं आहे। अजून थोडंसं पाणी घालूया। इथे जवळपास 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे एका प्लेटमध्ये 1 चमचा बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता हे बेसन आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामधले सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे भाजीमध्ये घालूया म्हणजे त्यामुळे भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि आता परत एकदा भाजी व्यवस्थित हलवून घेऊया आणि भाजी आपल्याला आता हाय टू लो फ्लेमवर झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। 7-8 मिनिटे शिजवून घेऊया। 7-8 मिनिट झालेली आहेत। आता आपण ही 1 चमच्यावर घेऊन अशा हाताने चेक करून घेऊया। भाजी छान व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा, खूपच चवदार होते। चपाती भाकरी बरोबर खूपच छान लागते आणि अजिबात कडू होत नाही। भाजी कडू होऊ नये म्हणून त्यावर झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी नक्कीच एकदा करून बघा, तुम्हाला ती खूपच आवडेल। बाजरीच्या भाकरी बरोबर ही भाजी खूपच छान लागते। तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।